हे हिंदू धर्मातील पहिले गुरु मानले जातात। त्यांना दत्तगुरु, गुरुदेव दत्त, दत्त दिगंबर, दत्तात्रय अशा अनेक नावांनी संबोधलं जातं। दत्तगुरु हे अनेकांसाठी श्रद्धास्थान आहे। गुरु म्हणून त्यांनी लोकांमध्ये भक्तीची ओढ निर्माण करणे, सर्वांना आदर्श व आनंदी जीवन जगण्यास शिकवणे, दीनदलितांची सेवा करणे आणि समाजातील दुःख व अज्ञान दूर करण्याचं कार्य सुरू केलं। दत्त महाराजांचे स्वतः 24 गुरु होऊन गेले। यातूनच दिसून येतं की ते सदैव शिकण्यासाठी तत्पर असायचे आणि त्यांचा हाच गुण आजही आपल्या सर्वांना शिकण्यासारखा आहे। मित्रांनो, दत्तगुरु हे योगी असून त्यांना हिंदू धर्मात देवता मानलं जातं। ते ऋषी अत्री आणि माता अनसुया यांचे पुत्र होते आणि त्यांना सोम व दुर्वास या नावाचे 2 भाऊ होते। हिंदू पुराणानुसार सोम, दत्त आणि दुर्वास हे 3 भाऊ साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अवतार मानले जातात। पूर्व काळात विष्णूचा अवतार मानलं गेलेलं दत्ताचं स्वरूप हे उत्तर काळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचं रूप समावून घेत त्रिमुखी रूपात एकरूप झालं। मित्रांनो, त्रिमुखी रूपात दत्तगुरूंना 3 तोंड, 6 हात आणि 2 पाय होते। त्याबरोबरच त्यांच्या सोबत कामधेनू गोमाता आणि 4 श्वान होते व त्यांच्या मागे औदुंबराचं झाड होतं। त्यांच्या हातातील कमंडलू आणि जपमाळ हे ब्रह्मदेवतेचं प्रतीक आहे। शंख व चक्र हे विष्णू देवतेचं प्रतीक आहे। त्याबरोबरच डमरू आणि त्रिशूळ हे साक्षात शंकराचं प्रतीक मानलं जातं। अशा तऱ्हेने दत्त रूपात ब्रह्मा, विष्णू व महेश यांचा अंश रूप समावलं आहे। पुराणानुसार दत्तगुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला संध्याकाळी मृग नक्षत्रावर झाला होता आणि म्हणूनच या दिवशी सर्वत्र दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो। नेहमीच्या तुलनेत या दिवशी वातावरणात दत्त शक्ती 1000 पटीने जास्त कार्यरत असते। मित्रांनो, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र दत्त जयंती साजरी केली जाते, ज्या दरम्यान दत्त गुरूंची पूजा, धूप, दीप आरती करून सुंठवण्याचा प्रसाद वाटला जातो। या दिवशी दत्त मंदिरांमध्ये भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। अनेक ठिकाणी उत्सवाच्या 7 दिवस पूर्वी गुरुचरित्राचं पारायण केलं जातं, ज्याला गुरुचरित्र सप्ताह असं म्हणतात। महाराष्ट्रात नरसोबाची वाडी, गाणगापूर यासारख्या दत्त क्षेत्रात या उत्सवाला विशेष महत्व आहे। तर मित्रांनो, आज आपण दत्तगुरूंच्या त्रिमुखी रूपाविषयीची माहिती जाणून घेतली। त्याबरोबरच दत्त जयंती हा उत्सव कधी व कशा प्रकारे साजरा केला जातो हे देखील जाणून घेतलं। तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील। मग पुन्हा भेटूया अशाच छान छान गप्पा करण्याकरिता। तोवर धन्यवाद।